पाहुण्यांना काही वाईट वाटून घेऊ नका. नाही त्याचं काय आहे की विषय संपलो असो शब्द दादाच्या तोंडून निघालो ना की मग पुढे काय विषयच उरत नाही. आता माका काय वाटत नाही इथून काय मार्ग निघात म्हणून. कसा आहे दादा, कुठला बी विषय असा नसतो ज्याच्यावर मार्ग निघू शकत नाही. ते बहुतेक काय झालं असणार, मी आल्यालाच विषय काढला त्याच्यामुळे ते बडकले वाटतं. जाऊ दे, जरा येळ जाऊन देत, त्यांना बी त्यांची कामं उरकून घेऊन देत आहे की नाही. जरा थोड्या वेळाने पुन्हा मी बोलतो त्यांच्या संग. आणि काय आहे, असे निर्णय अशी तडकाफडकी होत बी नसतात याची कल्पना आम्हाला बी आहे. बोलतो मी पुन्हा एकदा त्यांच्या संग, काय लोड घेऊ नका तुम्ही बी. भावा, इथे नेटवर्क नाही रे, आणि आपण कोकणात पोहोचल्यावर घरी निरोप द्यायचं राहून गेलंय. होय रे, काळजी करत असणार आई साहेब मास्तरीनबाई. आमच्या दोघांच्या बी फोनला रेंज नाही. इथनं लावू काय फोन? हो करा ना, घरचे उगाच काळजी करत असतील ना. हा या करा तुम्ही फोन, मी आलेच. हा आम्ही या तुम्ही. भावा तू बोल, मी बाहेर गाडीजवळ थांबतो. हा वहिनी मंजू काय आई साहेब कोणासंग बोलायलात आता? लँडलाईन वरून फोन. हॅलो हा मास्तरीनबाई. अधिपती, अहो तुम्ही कुठे आहात? पोहोचलात का तुम्ही? तुमचा फोन पण लागत नव्हता आणि तुम्ही मेसेजलाही रिप्लाय केला नाही. होय की जरा श्वास तर घ्यायची का नाहीच. नाही तुम्ही आधी पोहोचलात की नाही ते सांगा. हा तेच सांगायला फोन केलोय, ऐका तर. अच्छा. हा ओ, इथं नेटवर्क नाही आहे त्याच्यामुळे फोन करायला आला नाही. हो अहो पण अल्टरनेटिव्ह नंबर तरी द्यायचा. हा काय ते? म्हणजे तुम्हा दोघांचाही फोन लागत नव्हता, मग मी तुम्हाला कॉन्टॅक्ट कसा करणार ना. तुम्ही दुसऱ्या कोणाचा तरी नंबर देऊन ठेवा बरं. हो काय महिन्याभरासाठी आलोय मी इथं. आज थांबणार, उद्या टाममध्येशी काम करून झाममध्येशी कोल्हापुरात पोहोचतोय मी. कशाला टेन्शन घ्यायलाय? आणि काय गरज पडली तर मीच फोन करतो, घ्या तुम्हासनी. ओके ओके. हा आम्ही बी एकदम ओके. हा काय नाही हो, तुम्ही काळजीनं फोन केला, मला लय भारी वाटलं. माहिती का, ती पिक्चर मध्ये दाखवतात का नाही, बायको घरातनं फोन करते, नवरा बाहेर गावी गेला असते कामाला, तसा फील आलो एकदम. हा म्हणजे मी आहेच ना तुमची बायको, आणि मित्र म्हणून मला काळजी वाटते तुमची. हा मित्र तर आपण आहेच. बरं चला ठेवू काय मी आता? आई साहेबांनी बी फोन करायचा. कुणीकडे येतो त्या? त्या त्यांच्या खोलीत असतील, देऊ का त्यांना फोन? नाही नको, मी करतो. ओके ओके बाय. हा बाय. अधिपतींचा फोन लागना झालाय, जरा बघा पोचले का नाही ते, आणि कळवा पटशिरी. हा ते बिल पाठवून द्या, मग बघूयात. हा ताई, अगं कवधरनं फोन वाजायलाय आणि ते कुठला तरी वेगळाच नंबर आहे, ते एसटीडी का काय ते म्हणतात ना. ते नाही ह्यो नाही ह्यो. तुम्ही ठेवा. हा आई साहेब. अधिपती, ह्यो कुठल्या नंबरवरनं फोन करताय? हा, आणि तुमचा फोन का लागना झालाय? पोचला का तुम्ही? हा दुपारीच पोचलो मी. मग कळवायचं नाही काय? हा इथे नेटवर्कचाच प्रॉब्लेम आहे हो, म्हणताना फोन करायची ना मला. बरं ठीक आहे. झाली का भेट त्या माणसाशी? कारण आम्ही असं ऐकलं की तो माणूस लई खवट आहे. हा नाही झाली, भेट झाली आमची. वा, लगेच भेट घेतली म्हणजे चांगलं केलं. झालं का काम? तुम्ही केलायसा आणि काम झालं नाही असं होऊ शकत नाही अधिपती. तुम्ही आमचे वाघ आहेसा. पण आम्हाला कोणाची आणि कुठलीही जमीन विकायची नाहीये. थांब आत्ताच आई साहेबांनी काही सांगाय नको. अजून एकदा रघुनाथ रावांशी बोलतो, बघू निघल काय तर मार्ग. अधिपती, हा आई साहेब. काय झालं? एकदम गप्पा झालात, काही टेन्शन आहे काय? नाही टेन्शन काही नाही. खरं सांगा. नाही काय झालं, मी यांच्या इथं पोचलो का नाही तेव्हा नेमके ते रघुनाथ खोत बाहेर निघत होते, त्यामुळं निवांत बोलणं झालं नाही, जरा डिटेलमध्ये झालं नाही. परत एकदा शांतपणे बोलतो आणि मग कळवतो की तसं तुम्हासनी. मग समजा त्यांच्या येळेनुसार करायचं वय आपण. हा, आपल्या येळेला काही किंमत नाही. मुद्दाम करतोय काय माणूस?
नाही 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 तसं नाही. आता काय मी अचानकच पोचलो ना व. त्यामुळे त्यांचं नियोजन बी जरा हल्ला असेल. आपल्यासाठी कसं ती त्यांची कामं ठेवतील असा विषय झाला असणार. त्यापेक्षा मी एक काम करतो, आज इथंच थांबतो काय गावात. उद्या शांतपणे जमीन बघतो आणि मग पुढचं डिटेलमध्ये बोलणं करतो की तुम्हाला कळवतो. ठीक आहे, ते आले की बोला त्यांच्याशी आणि या आता लवकर परत. हा नाही नाही तुम्ही अजिबात टेन्शन घेऊ नका. मी हँडल करतो घ्या सगळं नीट. सगळा व्यवहार शांतपणे उरकतो आणि येतो घराकडे. काळजी करू नका. आम्हाला या वराची काळजी नाही अधिपती, तुमची काळजी आहे. आणि त्या माणसाने लय आडगेपणा केला तर कळवा आम्हासनी, बघतो आम्ही काय करायचं ते. ठीक आहे, काळजी घ्या. आणि जेवलायचं का? आणि आज काय मुक्काम तिकडच काय? हा मुक्कामाचं बघतो मी आता गावात कुठं तर आणि कळवतो तुम्हाला. हा ठेवू काय? ठीक आहे ठीक आहे. हां दुर्गे, हा ताई. यो रघुनाथ खोत कोण आहे त्याची समधी माहिती काढायची आत्ताच्या आत्ता. वय झालं घरच्यांशी बोलणं? हा हा झालं. हा घ्या चहा. अहो आत्ताच कोकम सरबत पिलो की. कशाला? ओ तुम्ही आल्यावर चहा सुद्धा विचारता नाही आला. घ्या ना. नाही नको राहू दे. लई चहा मी पीत बी नाही आणि आता आधीच तुमच्या घरचं वातावरण तापलंय. त्याच्यात गरमागरम चहा आणि कुठे पास्ता. राहू दे राहू दे. बरं आणि तुमच्या सोबत होते ते? हा तो कार्यकर्ता पिल बघा चहा. तो आहे बाहेर. हो का? मी वहिनी थांब, माका द्या, मी जाऊन देते ते. अधिपती, तुम्हाला एक सांगायचं होतं. बोला की. तुम्ही तुमचा वेळ वाया घालवू नका. यांनी एकदा सांगितलं ना की ते त्यांच्या शब्दावरून कधीच फिरत नाहीत. हा हा असं आहे त्यांचं. हो, त्यांची तत्त्व फक्त त्यांच्यासाठीच नाहीत तर आमच्यासाठी, या संपूर्ण गावासाठी खूप महत्त्वाची आहेत. त्यांच्या तत्वांपुढे कोणीच नाही. कारण हे जो काही निर्णय घेतील तो योग्यच घेतील याची खात्री आहे आम्हाला. त्यामुळे आमच्यासाठी आणि या संपूर्ण गावासाठी यांचा शब्द शेवटचा. हा बरोबर आहे. पण आमचं आणि आमच्या आईसाहेबांचं पण असंच आहे माहिती आहे. एखादा इशे डोसक्यात घेतला का नाही मग तो किती बी हार्ड का असं ना ते पूर्ण झाल्याशिवाय आम्ही सोडत नाही असा विषय देऊ. आणि आमच्या बायको आहेत मास्तरीन बाई. त्याने आम्हाला काय शिकवलं माहिती आहे. परवाच काय तर म्हणल्या ते काय वाळूचे कण रगडीतात तेल बिल गळे काय आहे की ते. थोडक्यात काय आम्ही प्रयत्न सोडणार नाही बघा. बरं चला येऊ काय मंडळावर आहे. चला दादा येऊ. वहिनी यांका माहिती नाही की दादाचं मन वळवणं किती कठीण आता. करू दे काय ता वाळूचे कण रगडून प्रयत्न. वाळू हातातून सुटात फक्त, तेल काय येऊचा नाही. हा चाय मागात द्या. हा भावा, आता कसं होणार आपलं? सोनार म्हणजे ते काका नाही म्हणालेत ना? हा पण एवढं नाराज व्हायची गरज नाही. ओके आपण आपला इशे लावून धरायचा बघ. सोडायचं नाही अर्ध्यातनं. त्यांचा नकार आपण होकारात बदलू बघतो. जरा येळ जाऊ दे काय. आणि आईसाहेबांचा आता फोन झाला. मी त्यासनी काय बोललेलो नाही आहे. उगाच त्यांना टेन्शन नको आहे की नाही. मग डील होईसवर इकडेच थांबायचं का? इकडेच थांबायला पाहिजे आता. दुसरं काय आहे बघ. आईसाहेबांना मी शब्द दिलाय ही डील झाल्याशिवाय काय मी परत येत नसतो कोल्हापूरला. त्यासनी जसा शब्द दिलाय तसंच करणार मी बघ. डिफिकल्ट आहे. काय ते? डिफिकल्ट आहे. नमस्कार. तुम्ही त्यांच्या मुलगी? कोणत्या अँगलने मी त्यांची मुलगी वाटते? हा नाही तेच म्हणलं. मग तुम्ही कोण त्यांच्या? मी ओवी, पाहुणी आहे घरात. आता ज्यांनी तुम्हाला चहा आणून दिला ना त्यांच्या बहिणीची मुलगी.
चहा दिला त्यांच्या म्हणजे त्या तुमच्या मावशी असं असं सांगा की सरळ तुम्ही पाक असा घास खायला मग तुम्ही सध्या काय इथंच राहता म्हणजे कसं? हा सध्या इथेच राहते. आणि हो, तुम्ही ज्यांच्याशी बोलायला आला होतात ना, त्यांना मी खूप चांगलं ओळखते. तुम्ही कितीही प्रयत्न केले ना तरी काहीही होणार नाही. मला ना साधं वायफाय हवं होतं. इतकं बेसिक आहे, पण काहीच नाही झालं. त्या वायफायसाठी आम्हाला काय काय करावं लागलं ना ते आम्हाला माहिती आहे. खूप एफर्ट्स घ्यावे लागतात, कारण ह्या घरात त्यांना जे हवं ना तेच होतं. हा, तुम्हाला धाडका अनुभव दिसतोय ताई. पण काय काळजी करू नका, आम्ही बी काय अर्ध्यावर विषय सोडणाऱ्यातले नाही आहे. आम्ही बी करू की प्रयत्न. अशी बी कुठली गोष्ट अशी सहजासहजी मिळत नसते हो. बरोबर आहे तुमचं दादा, पण त्यांना पटवून दिलं ना तरच ते ऐकतात. तेवढं करतो की आम्ही, त्याला काय होते. आणि माणसं सगळी शेम टू शेम नसतात, वेगवेगळे असतात. त्यांचं म्हणणं समजून घेतलं का नाही नीट की मग विषय सोपा होतो. असं आहे. खरंच खूपच पॉझिटिव्ह आहात हा तुम्ही. असायलाच लागतंय, त्याशिवाय कामं होत नाहीत. आणि आता आम्हाला ही जमीन पाहिजे म्हणजे काय हाऊस म्हणून घेणं झालोय आम्ही. बिझनेस सेटअप करायचा इथं नवीन आम्हाला, आणि ह्याच गावाचा फायदा होणार आहे त्याच्यामुळे. हा, एक्झॅक्टली माय पॉइंट. ताई, गावातली माणसं फक्त शेती करून किती कमवत असतील, आणि बिझनेस डेव्हलपमेंट झाली गावात तर त्यांचाच फायदा होणार आहे ना. पण नाही, अहो इथे साधी रेंज पण नाही. रेंज ना, खरंच मोबाईल एक कांडी बी नाही तर बघा ना. आणि ही माणसं तेवढाही विचार करत नाहीत. टाइम नुसार अपग्रेड व्हायला हवं ना. बरोबर आहे. तुम्ही काय लई टेन्शन घेऊ नका, आम्ही सगळं नीट करणार. जवळ हे जमीन द्यायला होकार देत नाहीत का नाही, त्यावर आम्ही बी इथनं हलणारच नाही. काय झाली का पूजा? हो झाली. अरे देवा, काय झालं? अगं तांब्या भांड्याच विसरली. थांबा मी आणते. हे घे. चारुआज सरांना देताय? वय ग, 3 वेळेला गोळ्या द्यायला लागतात त्यासनी, आणि लय पथ्य पाणी आहे. जेवण बी येळेत लागतं बघ त्यासनी. बापरे, एवढ्या गोळ्या? त्यांना काय झालंय? आजारी आहेत ना व. आजारी आहेत हे माहितीये, पण नेमकं काय झालंय? ते मला काही ठाव नाही बघ. आजी, म्हणजे मला असं वाटतं की रोज त्यांना खोलीत जेवण नेऊन देण्यापेक्षा जर ते सगळ्यांबरोबर इथे टेबलावर बसून जेवले तर त्यांना पण बरं वाटेल ना. म्हणजे ते आपल्यात मिसळले, घरात फिरले तर त्यांना पण लवकर बरं वाटेल. हा अगं नाही, त्यासनी पहिल्यापासूनच खोलीतच जेवण दिलं जातं. पण असं का? अगं का ते मला नवी विचारूस. गोळ्यांची येळ झाली त्यांची, जाऊ दे मला. हा, आली काय रे रेंज? नाही रे भावा. अधिपती, परत कोणाला फोन लावायचा का? अहो नाही, फोन नाही लावायचा. ते इथं आज राहायचं म्हणलं रातच्याला तर काहीतरी जवळपास हॉटेल बिटेल सर्च करावं म्हणलं, पण रेंजच नाही हो. कसं काय? बरं, तुमच्या जेवणाचं कसं? जेवणाचं बघतोय, काहीतरी होईल काहीतरी जुळणी करतो, बाहेर होईल. बाहेर कशाला? त्रास झाला तर? आई शपथ, आमच्या मास्तरीन बाई पण शेम बरं काय. त्यासनी पण अजिबात आवडत नाही बाहेर काढलेलं. मास्तरीन बाई म्हणजे तुम्ही अजूनही कॉलेजमध्ये शिकता का? नाही अहो, मी तुम्हाला म्हणलं नाही काय. मास्तरीन बाई म्हणजे आमची मंडळी, आमच्या बायको आमची त्या आहेत शिक्षिका, त्यासनी आम्ही मास्तरीन बाईच म्हणतोय. आत्ताच लगीन झाले, नवच आहे. वा, अशी नव्याची नवलाई कायम आयुष्यभर टिकून राहो तुमची. आणि तुम्ही बाहेर का उभे? तुम्ही आत बसा ना. खोतांचे पाहुणे आहात तुम्ही, काही लागलं तरी सांगा. यांनी सांगितलंय तुमची नीट व्यवस्था करायला. या बसा ना. हो, नाही तुम्ही विचारलं तेवढंच भरपूर झालं. आम्ही बघतो काय ना काय होईल. अहो, पण आता रात्रीचं कुठे जाणार तुम्ही? तुम्हाला इथली काहीच माहिती नाहीये. नाही, त्याला काय होतंय, आम्ही ओळख करून घेतो की. त्याला किती वेळ लागतोय? 5 मिनिटात काम होईल आमचं. ते काय म्हणतात ना, काय राहून की येवा कोकण आपलाच असा. इकडे यायचं ठरल्यापासून हे एवढे एक वाक्य पाठ केलं आमच्या भावानं. कोकण बी आमचाच भाग आहे, त्याला काय होते, बघतो काय तर. बरं, पण थोडा वेळ बसा तरी.
मी काहीतरी खायला आणते. फराळाचं खा थोडंसं. मी आलेच. बसा बसा. हो बरं ठीक आहे. काय हो? हे कोण आहात? तेच मी पण बघतोय. हा तिने काय ते कोल्हापूरवरनं येणार होते तेच वाटतात मला. चांगला रांगडा गडी दिसतोय. घडी हा असो कसो मालकासारखो बसलोय. अगं गडी म्हणजे मी कसा रांगडा गडी तसा ते रांगडा गडी. लाली उगाच त्यांच्या समोर काही पण बोलू नकोस प्लीज. हॅलो हॅलो नमस्कार. अरे वा हॅलो. नमस्कार नमस्कार. नमस्कार नमस्कार. गुड इव्हनिंग. नमस्कार. राम राम. राम 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 राम. हा आम्ही अधिपती सूर्यवंशी. आम्ही गावातले सगळे अधिपती सूर्यवंशी बरोबर घेऊन दिलंस की काय? आम्ही ते म्हणजे स्वतःला आदराने आम्ही बोलतोय. आम्ही हा असा काय? हा मग आम्ही लाली सावंत आणि हे आम्ही श्रीकांतराव सावंत आणि आमचं झील पण असा आम्ही श्रीनिवास सावंत. हा झील म्हणजे झील माहित नाही का? आता काय म्हणायचा? झील माझं लेक मुलगा. हा असं आहे. तुमची भाषा एवढी आम्हाला लगेच कळत नाही हो. हा त्यात काय कठीण? मालवणी भाषेत जो गोडवा हा ना तो खयच नाही. हा तर नाही भाषेचा गोडवा आहेच. आमची कोल्हापुरी भाषा बी लय गोड आहे बरं काय. मला हे येणार होतो मी कोल्हापूरला. असतच एकदम. अधिपतीराव तुम्ही अजूनही इथंच आहात? विषय अर्धवट सोडून कसं जाणार काका? अच्छा म्हणजे तुम्ही अजूनही अडून बसलायत? नाही अडून नाही बसलो, पण म्हणलं काही विषय मार्गी लागणार असेल तर म्हणलं तुमची वाट बघत बसायला काय हरकत आहे. ताई त्या रघुनाथचा का नाही मी समजा इतिहास भूगोल काढलाय. सांग पटशिरी. तो माणूस का नाही लई आडगा आहे. सारखी आपली तत्वच करत असतोय आणि स्वतःच खरं करत असतो. आणि ताई तो कुणासमोर बी वाकत नाही म्हण. शाना असेल त्याच्या घरी. त्याने आमच्या नादाला लागायला नग. आणि जर का त्याने अधिपतींना त्रास दिला तर मग आम्हाला मधी पडावं लागल. ताई मला काय वाटतंय माहितीये काय? त्याचं काय बी काम बीम काय नसेल. हा तो उगा येळ काढत असेल. म्हणजे बघा अधिपतीनं जमिनीसाठी त्याच्या पुढे हात जोडावं म्हणून हे समज करत असेल. ए आज बोललीस ते बोललीस. परत असलं काही बोलू नकस. आयुष्यात आम्ही कधी बी कुणापुढे हात जोडत नाही आणि अधिपतींना पण जोडू देणार नाही. आता आम्ही बघतो रघुनाथ जमीन कसा देत नाही ते. अधिपतीराव तुम्हाला मी सांगितलं ना, नीट समजावून सांगितलं, जमीन आम्ही विकू शकत नाही. बरं ठीक आहे, आपण एक काम करूया. बघा तुम्ही म्हणलं ना तुमचं काय काम आहे ते तुम्ही उरकून या, मग शांतपणे आपण या विषयावर चर्चा करूया. नाही इतर कुठल्याही विषयावर तुमच्याशी बोलायला मला नक्कीच आवडेल, पण जमिनीच्या बाबतीत मी तुम्हाला सांगून ठेवतो, आमचा निर्णय पक्का आहे. आम्ही जमीन विकणार नाही.
बरं बघून तर येऊ का नाहीच जमीन? एवढा आलोय कोल्हापूरवरनं, परत परत येणं होत नाही. बघून तर घेतो जमीन, आहे की नाही? आणि बघायला काहीच हरकत नाही, कधीही बघू शकता. पण आता रात्र आहे, उद्या सकाळी बघूया ना. बरं ठीक आहे. बरं एक मदत करता काय? बोला ना. आता इथं वस्तीला राहायचं आहे आम्हाला रातच्याला. एखादं बरं हॉटेल आहे काय आसपास तुमच्या माहितीतलं? कारण इथं हे सर्च करायला लागलोय, इथं नेटवर्कच नाही. तर तुम्ही पाहुणे आहात आमचे, बाहेर कशाला? तुम्ही आमच्याकडेच मुक्काम करा ना. नाही नाही नाही, आम्ही बघतो बाहेर काहीतरी. फक्त अधिपतीराव, कोतांच्या घरात पाहुण्यांनी बाहेर राहायची प्रथा नाहीये. तुम्ही बेलशे करा. बंधू. होय दादा, मी करते यांची व्यवस्था. धन्यवाद. चला. हे आता अरे तुम्ही